हॅलो फ्रेंड्स, आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित सेवेच्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या याचा PYQ अनालिसिस करतोय. हा आपला 2021चा पेपर चालू आहे. आपण 23 आणि 22 हे दोन्ही पेपर पहिले केले आहे. आता हा तिसरा पेपर चालू आहे आणि त्यातला हा माझं तिसरं लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण जिओग्राफी करणार आहे. ठीक आहे, तर आपण पहिला क्वेश्चन पाहूया. पहिल्या क्वेश्चन मध्ये हे ना तेव्हा थोडं न्यूज मध्ये होतं, त्यांनी ना हे केले होते, नाव बदलले होते. पहिले लॉंगेस्ट हायवे जो होता ना तो 7 होता, असा 7 होता आणि इथे जाणारा असं 6 होता. तर मग यांनी नाव बदलले होते, मग त्याचं रिनेमिंग झालं होतं, म्हणून इथे 6 आणि 7 हे ऑप्शन दिलेले आहे. पण ते नाव बदलल्याच्याने मग हे नाव म्हणजे नाव बदलले होते. तर मग त्याच्यामुळे त्याचं काय झालं, त्याचे नाव झाले होते 40-48च्या रेंजमध्ये. या तर म्हणून आपण 50-50% वर तर आलो, 2 इलिमिनेट करू. त्यातलं अजून बघाल की हा क्वेश्चन नवीन होता, तेव्हा नवीन होता, अननोन होता आणि थोडंसं कसं नाव सगळेचे सगळे नंबर पाठ करणं पॉसिबलही नव्हतं. त्याच्यामुळे मी आपली जी ट्रिक होती की डिफिकल्ट क्वेश्चनचा आन्सर सगळ्यात इझी असेल, डिफिकल्ट क्वेश्चनचा आन्सर सगळ्यात इझी असेल असं जर आपण कन्सिडर करून चाललो तर लॉंगेस्ट नॅशनल हायवे झाला ऑप्शन नंबर ए. कोण की डिफिकल्ट क्वेश्चनचा आन्सर नेहमी आपण ऑप्शन एच मारत असतो, त्याच्यामुळे ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट बघूया 27वा औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र. हे पहा, याच्यामध्ये काय करायचं, आपण आपल्या ट्रिकनी पण काम करू शकतो. आता आपण ट्रिकनी गेलो तर काय होते, एवढे सारे हे 2 कॉमन येते. ठीक आहे, हे कॉमन आले, नंतर हे 2 कॉमन आले इथे. आता इथे 2 कॉमन आपण घेतलेला आहे, तर मग 2 इथे नाही घेऊ आपण, कारण की ऑलरेडी 2 इथे कॉमन आलेला आहे. नंतर हे 2 कॉमन येतात, तर त्याच्यामध्ये 2 म्हणजे 3 आणि 4 ची पॉसिबिलिटी थोडी जास्त आहे. यामध्ये मग आपण काय करायचं, असे 2 50-50% पर्यंत आपण आलो आणि तुम्हाला तरी सॉल्व करायचं आहे, आपल्याला क्वेश्चन तर सॉल्व करायचं, मग काय करायचं, एखादी जोडी लावून पाहायची. आता बघा, नागपूरला बुटीबुरी हे लागते, कोल्हापूरला हुपरी लागते, नंतर शेंद्रा हे मला वाटते इथे लागते, औरंगाबाद आणि नाशिक विंचूर. जसं पाहिलं तर एक जरी लावली ना आपण नागपूर बुटीबुरी, तर मग हे चौथं ऑप्शन येऊन जाते आपला हा चौथा ऑप्शन आपला आन्सर येऊन जाते. एखादा जरी जोडी आपण लावली, त्याच्यावरनं जर इतर जोड्या लागत असतील तर मग आपलं ऑप्शन इझिली येऊन जाते, किंवा कॉमन जे आपल्या ट्रिकनी पण आपला आन्सर येते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. औद्योगिक औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये कोणती? मला काय झालं, बरं होत्या काय होतं. औरंगाबाद औद्योगिक क्षेत्राची ठळक वैशिष्ट्ये कोणती? आता याच्यामध्ये कोणती वैशिष्ट्ये असू शकते, याच्यामध्ये काय होते, मॅक्सिमम आपला जो ऑप्शन आहे ना त्याच्यासोबत आपण जाऊया, की मॅक्सिमम आपला ऑप्शन ज्याच्यामध्ये मॅक्सिमम गोष्टी आलेल्या असेल, तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम गोष्टी कुठे आलेल्या असतील, तर मग आपण की कोणत्याही ह्याच्यातले मॅक्सिमम ऑल, तर इथं ऑप्शन नाही आहे, ऑल असतं तर मी नक्कीच ऑप्शन घेईन. तर मग काय करायचं, मॅक्सिमम ऑप्शन वाला हे पकडायचं, हा एक मॅक्सिमम वाला, हा एक मॅक्सिमम वाला. याच्यामध्ये ए एंड बी तर सेमच आहे, सुनिश्चित, आणि ए एंड बी जे सेम आहे ना ते एकदम जनरल स्टेटमेंट आहे. सुयोजित, हरित पट्टे युक्त स्मार्ट शहर, IURA हे त्याचं संक्षिप्त रूप आहे. मग त्यातलं काय उरलं, मग उरलं की हे 2 पैकी कोणतं. आता तुम्ही बघू शकता की प्रकल्पाला गुंतवणुकीसाठी 1000 कोटी लागले. आपल्याला नंबर माहित आहे का, 2000 कोटी पण असू शकतात, 500 कोटी पण असू शकतात. त्याच्यामुळे फॅक्ट्सला आपण सोडून देऊ, नंबरला आपण सोडून देऊ, कारण की नंबर इझिली चुकवता येते. 100 कोटीचं 1000 कोटी करता येते, 500 कोटी करता येते,
त्याच्यामुळे फॅक्ट्सला आपण निग्लेक्ट करू, इग्नोर करू कम्प्लिटली. तर मग मुंबई दिल्ली औद्योगिक पट्ट्याचा हा भाग आहे, हो असू शकते, कारण की औद्योगिक पट्टा जसा जोडत जोडत नाही मुंबई पासून दिल्ली पर्यंत, त्याच्यात औरंगाबाद शहर पण येऊ शकते. त्याच्यामुळे फॅक्ट्सला आपण जे आहे की नाही आकडे वगैरे जे इझिली चुकवता येतात त्याला आपण बाजूला ठेवलं तर 4 आपलं इझिली आन्सर येते. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. सन 1981 ते 2011 या कालावधीमध्ये भारतीय लोकसंख्येत वाढ झाली. काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवते? कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवते आपल्याला माहिती नाहीये, आपण बघू. काय आहे? पिरियड ऑफ हाय ग्रोथ विथ अ डिक्लाइनिंग ट्रेंड, नंतर पिरियड ऑफ रॅपिड ग्रोथ, स्टेडी ग्रोथ, स्टॅग्नंट ग्रोथ असं दिलंय. ट्रान्झिशन स्टेज म्हटलं म्हणजे मधली स्टेज. आणि आपला एक मूल मंत्र आहे की जेवढा क्वेश्चन कठीण तेवढं त्याचं आन्सर सोपं, म्हणून ऑप्शन ए आपलं हे नेहमी आन्सर असते कठीण याचं. अजून एक बघा तुम्ही, हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये हे जे विचारलं आहे, हा जो हे जे स्टेटमेंट आहे उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी तरी घटता कल, हे जे स्टेटमेंट आहे ना ते खूप लांब लचक आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत, खूप साऱ्या गोष्टी ब्रीफली एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपला हा ऑप्शन आपलं उत्तर असू शकते, कारण की त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी डेलिबरेटली सांगितलेल्या आहे आणि खूप एक्सप्लेन करून वेल एक्सप्लेन वाला ऑप्शन आपला उत्तर आहे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1. भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीच्या मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे? आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. तर मग आपण महाराष्ट्र पण घेऊन चालू शकतो, कारण की मोस्ट ऑफ केसेस मध्ये काय असते उत्तर आपलं महाराष्ट्र. पण याच्यामध्ये म्हटलं आहे की पहिल्या क्रमांकाचं नाही विचारलं आणि दुसऱ्या क्रमांकाचं विचारलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं ऑप्शन नंबर 4 आहे, उत्तर प्रदेशाचा आन्सर आहे. तिथं एरिया खूप जास्त आहे पण त्याचा सेकंड रँक आहे नॅशनल हायवेच्या लेंथ मध्ये, आणि ते 2017चं स्टॅटिस्टिक्स आहे, सध्याचं नाही आहे. आता पहा, खालीलपैकी कोणता प्रदेश उच्च भूकंपग्रस्तता दाखवते म्हणते. आपण पहिल्या याच्यातच काय बघितलं, त्याच्या गोत्राच्या याच्यात जो ऑप्शन लॉंग डिस्क्रिप्टिव्ह खूप सारी माहिती त्याच्यामध्ये दिली आहे, खूप लांब लचक झालेला आहे, खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहे आणि आयोग ठासून सांगून राहिला की हे उत्तर आहे, हे उत्तर आहे. तो ऑप्शन असा ओरडून सांगून राहिला की मला मार्क करा, मला मार्क करा, मी बघा किती लांब आहे, माझ्यामध्ये पहा किती साऱ्या गोष्टी आलेल्या आहे, त्यामुळे मला मार्क करा. त्याच्यामुळे हे आपलं आन्सर आहे, लॉंग आणि वेल एक्सप्लेन. 32 नंबरचा क्वेश्चन ना चुकलेला आहे, कॅन्सल केलाय. नेक्स्ट बघूया आपण 33 नंबरचा क्वेश्चन. आता 33 नंबरच्या क्वेश्चन मध्ये पण आपण ऑप्शन कॉमननी जाऊ शकतो आपल्या ट्रिकी. आता इथे जोड्या म्हटलं की पहिले कॉमन पाहायचं. इथे 2 सापडले, इथे कॉमन नाही आहे, इथे आहे, हे 2 कॉमन आहे, बाकी ठिकाणी कुठे कॉमन नाही आहे. ठीक आहे, आता बघू एखादं ना लागते का. मला माहित आहे की यवतमाळ मध्ये जलसिंचन प्रकल्प बेंबडा आहे. ठीक आहे, आता बेंबडा लावल्याबरोबर माझा आन्सर येऊन राहिला बघा. मी काहीच नाही केलं, इथे बेंबडा जो प्रकल्प आहे तो इथे लावला, पुट केला, ड च 4 झालं, माझा आन्सर आलं 2. साताराचं कन्नेर आहे, नाशिकचं मुकणे आहे, नांदेडचं विष्णुपुरी आहे. आणि ऑप्शन कॉमननी केलं तर आपण 50-50% पर्यंत येऊन राहिलो. तर एक्झॅक्ट आन्सर तर नव्हतं येऊन राहिलं आपलं, 50-50% पर्यंत येऊन राहिलो आपण. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 आहे आपलं. नेक्स्ट बघा, भारतातील नैसर्गिक वायू खनिज तेल उत्पादन राज्य म्हणजे कोणतं? कोणतं असेल नैसर्गिक वायू खनिज तेल उत्पादन? आता तुम्हाला मी अजून एक ट्रिक सांगते. जेव्हा नॉर्मल असे राज्य दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये एखादं नॉर्थ ईस्टचं राज्य असेल, कुठलं एखादा केंद्रशासित प्रदेश असेल, म्हणजे अशा रेअर गोष्टी ज्या नाही वापरल्या जातात. म्हणजे आता राज्य म्हटलं तर आपण काय म्हणू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार झाले, मोठे मोठे स्टेटचं नाव घेतलं झालं.
पण नाही, जर एखादं कोपऱ्यातलं एखादं हिली स्टेट किंवा एखादं नॉर्थ ईस्ट ईशान्येकडचं राज्य दिलं असं आसाम वगैरे, आसाम, मणिपूर, नागालँड, तर ते खूप जास्त चान्सेस असते त्याचा आन्सर असण्याचं. त्याच्यामुळे असंच इथे नॉर्थ ईस्टचं एक ऑप्शन आहे आसाम, आणि हे त्याचं उत्तर आहे. इथे नैसर्गिक वायू पण आहे, दिग्बोई सारख्या याच्यात खनिज तेल पण मिळते, बाकी तिथे नैसर्गिक रिसोर्सेस मध्ये नॅचरल गॅस पण मिळते, बाकी वेल्स आहेत, केव्ज आहेत, त्याच्यामध्ये पण मिळते. त्याच्यामुळे आसाम आपलं उत्तर आहे. आपल्याला काय म्हटलं, गोदावरी नदीच्या उपनद्यांचा क्रम लांबीनुसार लावा. चढता क्रम, हे बघा, हे करताना ना क्रम कोणत्या दिशेने आहे, चढता उतरता हे नेहमी चेक करायचं. जसं आपण करेक्ट इनकरेक्ट चेक करतो तसाच तो क्रम चढता आहे की उतरता आहे हे नक्की चेक करायचं. चढता म्हणजे पहिले छोटं राहील आणि मग मोठ्यापर्यंत राहील. ठीक आहे. तसं हा ऑप्शन कॅन्सल झालाय, फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं की चढता वगैरे क्रम कसा असते आणि आपण त्याच्याला बघितलं पाहिजे. ठीक आहे. 36 नंबरचा क्वेश्चन पहा की मृदा आधारित भारतीय महाराष्ट्राच्या मृदेचा सखोल व शास्त्रीय अभ्यास कोणी केला आहे. आता महाराष्ट्राच्या मातीचा अभ्यास करणार जो कोणी पर्सन असेल तो महाराष्ट्रीयन असेल, मराठी असेल, नाही काही तर भारतातला तर नक्की असेल. जो महाराष्ट्रातल्या मृदेचा अभ्यास करू राहिला, जो एखाद्या राज्याच्या किंवा एखाद्या प्रदेशाच्या याचा अभ्यास करू राहिला, तर मग याच्यात एकच परिचयाचा आन्सर वाटते, बासू आणि शिरूर. आणखी बाकीचे ऑप्शन ना हे सगळे ब्रिटिश नाव आहेत, त्याच्यामुळे ते महाराष्ट्रात येऊन फक्त महाराष्ट्राच्या मातीचा अभ्यास करेल हे थोडं कठीण आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 4 आहे की आपल्याला तिथं महाराष्ट्राच्या मातीचा अभ्यास करणाऱ्या साठी आपल्याला मराठी माणूसच लागेल. एखादा मराठी माणूसच महाराष्ट्राच्या याचा अभ्यास करेल. जर बाहेरचं कोणी बोलावलं तर तो पूर्ण इंडियाचा अभ्यास करेल किंवा मोठ्या मोठ्या रिजन मधल्या याचा अभ्यास, स्पेसिफिक एखाद्या रिजनचा अभ्यास करणं थोडं कठीण आहे. त्याच्यामुळे हे एक ऑडमॅन आउटची पेर आहे. बस सगळे इंग्लिश नाव आहे, पण हेच एक डोमेस्टिक नाव आहे, हेच एक लोकल नाव आहे मराठीवालं, म्हणून आपण त्याच्यासोबत जाऊया. ठीक आहे. महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक भागातील मध्य कोकण मध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या. आता कोणत्या खाड्या समाविष्ट होत असेल आपल्याला माहिती नाही, तर आपण एक अंदाज घेऊया. तेव्हा मला थोडस म्हणजे कसं आपण थोडं आपलं नॉलेज लावायचं, जास्त नाही लावायचं. तेलखोरीची खाडी सगळ्यात शेवटी आहे मला माहिती आहे, म्हणून ते मध्य खोरेमध्ये तर येतच नाही. गेला. वसईची खाडी, डहाणूची खाडी हे ठाणे जवळ आहे, म्हणजे मुंबई ठाणे जवळ, तर ते उत्तर कोकण मध्ये येते, म्हणून हाही ऑप्शन गेला. मग देवगड, आचरा, कर्णीची खाडी, राजापूर, बाणकोट, केळशीची खाडी. तर देवगड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या पण कोकणातल्या महत्वाच्याच खाड्या आहेत, पण राजापूर, बाणाकेट आणि केळशीची खाडी हे ना मध्य कोकण मध्ये येते. बाकीच्या खाड्यांबद्दल हे जे आचरा आणि कर्णी याच्याबद्दल थोड्याशा अनपॉप्युलर आहेत त्या, पण बाणाकोट आणि राजापूर आणि केळशीची खाडी खूप पॉप्युलर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपला आन्सर आहे. असं ऑप्शन देताना थोडा जर महाराष्ट्राच्या याच्यातला किंवा कोणताही थोडासा डीप क्वेश्चन असला तर एक एक गोष्ट सॉल्व्ह करत जायची, एक एक गोष्ट इलिमिनेट करत जायची. आपण एक एक गोष्ट हळूहळू इलिमिनेट करत गेलो की आपण उत्तरापर्यंत नक्की बरोबर पोहोचतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा की 38 लक्षद्वीप मिनिकॉय बेटे विभक्त झाली आहेत. कशामुळे झाली आहे. लक्षद्वीप व मिनिकॉय बेटे हे कशामुळे विभक्त झाली आहे. कशामुळे विभक्त झाली आहे. 8 डिग्री चॅनल मुळे लक्षद्वीप आणि मालदीव विभक्त झाले आहे. हे दोघे झाले आहे 9 डिग्री चॅनल मुळे. ह्या सगळ्या गोष्टी स्टेट बोर्ड मध्ये अशाच्या अशा आहे. 0 डिग्री चॅनल नाहीये. 10 डिग्री चॅनल अंदमान निकोबार मध्ये आहे. 8 डिग्री चॅनल मध्ये लक्षद्वीप आणि मालदीव झाले आहेत वेगळे, आणि लक्षद्वीप आणि मिनिकॉय हे 9 डिग्री चॅनल मुळे वेगळे झाले. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपला आन्सर आहे. जी.टी. त्रिवारचं यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवर मैदानी भाग त्रिपुरा राज्यातील कोणत्या प्रकारचे हवामान आहे. आता आपल्याला माहिती नाही कुठल्या प्रकारचे आहेत, आपण ऑप्शन वरून जाऊया, आपण ऑप्शन वरून एलिमिनेट करून काढूया. आता मी तुम्हाला कितीदा सांगितलंय की ज्या ऑप्शन मध्ये ब्रॅकेट असला, जो ऑप्शन लांब लचक असला, खूप माहिती असली, बोल्ड मध्ये असला, थोडा वेगळा असला,
ऑड मॅन आउट मध्ये येत असला तर तोच आपला आन्सर. इथे बघा हे कुठे, हे ब्रॅकेट मध्ये आहे, हे खूप लांबलचक ऑप्शन आहे, ब्रॅकेट मध्ये आहे, म्हणून हेच आपलं उत्तर राहणार आहे, हेच आपलं उत्तर आहे तिसऱ्या नंबरचं. ठीक आहे. नेक्स्ट पहा, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पडणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे? किती आहे? हा क्वेश्चन असाचा असा PYQ मध्ये आलेला आहे. आता त्याच्यात मी तुम्हाला एक अजून सांगते, पेअरिंग करायची आहे. इथं 58 आहे, तिथे 85 आहे. बस आकडे इकडच्या तिकडे केले आहे, इकडे तसं नाही आहे. त्याच्यामुळे आपण 50-50% पर्यंत आलोच. आणि दुसरं आहे की नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे सगळ्यात जास्त आपल्या इथे पाऊस भेटते महाराष्ट्रात तरी. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त पाऊस जर त्याच्यामुळे भेटू राहिला तर 85% त्याचं मॅक्सिमम अमाऊंट सोबत आपण जाऊया. आता बघितलं आपण की किती साऱ्या ट्रिक्स अँड टिप्स लावून आपण आपले आन्सर काढले. कुठेतरी पुस्तक उघडलं का, कोणतीतरी नोट्स रिवाइज केली का? नाही ना. बस असंच समोर जाऊ आपण आणि आपला स्कोर वाढ. थँक्यू फ्रेंड्स, थँक्स फॉर जॉईन.